दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृहवस्तू भांडार मध्ये. एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमी अहमदनगर यांच्या वतीनं अहमदनगर शहरातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. या निमित्तानं जिल्हाभरातून विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. तर यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा विद्यार्थ्यांनी सादर केला. तर त्यांच्या भाषणातून महाराजांविषयीचा स्वाभिमान ओतप्रोत भरलेला दिसला. आम्ही शिवाजी महाराज फक्त ऐकत किंवा सांगत नाहीत, तर आम्ही ते अंगीकारतो, हे या चिमुकल्याने दाखवून दिलं. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन सर्व जाती धर्मातील विद्यार्थ्यांनी शिवराय, मावळे, जिजामाता आणि येसुबाई यांच्या वेशभूषा केल्या. वेगवेगळ्या समाजाविषयी वेगवेगळ्या चर्चा चालल्यात. मात्र या विद्यार्थ्यांनी आपण सर्व एकच आहोत, शिवरायांचे मावळे आहोत, हा संदेश या कार्यक्रमातून दिला. एव्हरेस्ट अकॅडमीच्या अंजनगाव, पारनेर, औरंगाबाद, पुणे यांसह विविध शाखांमधून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. तर विद्यार्थ्यांना प्रोत्साहन आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी एव्हरेस्ट अकॅडमीच्या वतीनं रोख स्वरूपाचं बक्षीस दिलं गेलं. महाराष्ट्रभर शिवजयंती साजरी होती, तशी एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमी मध्ये सुद्धा साजरी झाली. शिवजयंती तर सर्वजण साजरी करतात, त्यामध्ये डीजे किंवा वेगवेगळे डान्स करून आपली भक्ती दाखवली जाते. एव्हरेस्ट अबॅकसच्या विद्यार्थ्यांनी मात्र शिवाजी महाराजांचे विचार, स्वाभिमान आचरणात कसा आणावा या पद्धतीने शिवजयंती साजरी केलेली आहे. यांच्याकडून नक्कीच आपल्याला काहीतरी आदर्श घेण्यासारखा आहे. शिवधर्माचा पण जन्म झाला आणि त्याची जे स्फूर्त भाषण केलं मुलांनी, त्या भाषणामधून मुलांना अजूनच प्रोत्साहन मिळालं. म्हणजे एकीकडे आपण जे प्राइज डिस्ट्रीब्युशन ठेवलं आणि जे शिवजयंती आहे त्याचं एकत्म साधलं गेलं, म्हणजे मुलांना ते अजून प्रोत्साहन मिळत गेलं. जसं जिजाऊंनी आपल्या शिवबांना घडवलं, तसंच या मातांनी सुद्धा आपल्या मुलांना घडवलं पाहिजे, हे याच्यातून आपल्याला या कार्यक्रमातून एक संदेश देता येईल. आणि आपली ही अकॅडमी आमच्या या मॅडम जसे शिवबांनी जसं त्यांच्याकडे एक नियोजन होतं, दूरदृष्टी होती आणि सगळ्यांना एकत्रित घेऊन काम करण्याचं जे हे होतं, ते आमच्या या मॅडमकडून आम्ही शिकतोय. आमच्या या मॅडम हे आमच्या शिवरायांच्या रूपातच आम्ही त्यांना पाहतो आणि त्यांनी आज आम्ही जर यांच्याबरोबर नसतो तर आज खरोखर घरी बसलो असतो आणि आम्हाला हा कार्यक्रमाचा आनंदही घेता आला नसता किंवा आम्ही आमच्या मुलांना या गोष्टीसाठी प्रोत्साहन केलं नसतं. पण आमच्या मॅडममुळे आम्हाला आज या गोष्टी सगळ्यासाठी प्रोत्साहन मिळतंय आणि आम्ही सर्वजण एकच घोषणा करतो की आम्ही सुद्धा आमचे मुलं शिवबांप्रमाणे घडवू आणि दुसऱ्यांनाही प्रोत्साहित करू की तुम्ही तुमचे मुलं शिवबांप्रमाणे घडावं, जेणेकरून आज या समाजामध्ये जे परिस्थिती निर्माण झालेली आहे की मुलींवर जे अत्याचार होतात, ते जर आपण संस्कार करून जर मुलींवर संस्कार केले किंवा मुलांवर संस्कार केले, जसं जिजाऊंनी केले तसे आपल्या मुलांवर केले, तर नक्कीच आपल्या समाजातील जी परिस्थिती आहे ती कमी व्हायला प्रयत्न होईल आणि आपल्याला सर्वांना त्याच्यातून प्रोत्साहन मिळेल आणि या समाजातील सर्व जे आहे, जे चालू आहे ते कमी व्हायला मार्ग मिळेल. एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमीची पारितोषिक वितरण सोहळा आज इथे साजरा होत आहे. या ठिकाणी ऑनलाईन कॉम्पिटिशन घेण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्तुंग असं यश संपादन केलेलं आहे. जे 20 एक्झाम्पल करणारे विद्यार्थी 1 महिन्याच्या प्रॅक्टिस नंतर कमीत कमी 1 ते 20 आणि जास्तीत जास्त 150 सम्स करतात. म्हणजे विद्यार्थ्यांना इथे स्पीड प्राप्त होतो. हे फक्त कॉम्पिटिशनमुळेच शक्य होते आणि हे या ठिकाणी आपल्याला निदर्शनास येते. आणि आज आम्ही इथे शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांनी खूप भरभरून प्रतिसाद दिलेला आहे आणि पालकांनी देखील भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. पालकांचे, विद्यार्थ्यांचे आणि सर्वांचे मी आभार मानते. आज अख्खा महाराष्ट्र शिवजयंती साजरी करतोय. याचं औचित्य साधून एव्हरेस्ट अकॅडमीने लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय इथे ऑनलाईन झालेली आपली कॉम्पिटिशन, त्याचं बक्षीस पारितोषिक आयोजित केलेलं होतं
आम्हा सगळ्या शिक्षक वृंदांसाठी हा अनुभव अगदीच वेगळा होता. पारंपरिक वेशभूषेत सगळेजण आम्ही सगळ्या टीचर्स येथे पहिल्यांदाच अशा आलो होतो. एक वेगळा अनुभव आम्हाला अनुभवायला मिळाला. मुलेही वेगवेगळ्या वेशभूषा घेऊन इथे आलेले होते. प्रत्येक वेळी आपला एक फॉर्मल पद्धतीने आपण बक्षीस पारितोषिक करत असतो, परंतु या वर्षीचा अनुभव वेगळ्या पद्धतीचा असल्यामुळे एक वेगळी एनर्जी देऊन जाणारा होता. यावेळी एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमीच्या वैशाली लोंढे, पूनम सोनवणे, कविता तरोटे, कविता वागसकर, चैत्राली हार्दे, ज्योती कोळसे, दीपाली पुंड, शीतल गोंधळी, स्वाती बनकर, अनिता कोकाटे, अश्विनी वाघ यांसह शिक्षकांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं. तर एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमीच्या सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलंय. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.